काय रे नितीन, एवढं घाई गडबड कशाला बोलावलं? आता तुला तर माहिती कॉलेज संपलेलं, पण सुट्ट्या लागल्या, तू भेटत नाही कॉलेजला, तिकडे येत नाही श्रीगोंद्याला, मग कसं काय भेटायचं बरं? आणि माझ्या मनात आलो आता गर्लफ्रेंड आहे ना तू माझी, मग आहे की, पण आता कॉलेज बंद असल्यावर कसं भेटणार? तू तरी सांग बरं. म्हणूनच मी इकडे आलो. आता ही कुणाची लिंबुनी माहित नाही मला, कुणाची काय येणार नाही तर लिंबू बिंबू गोळा कराय. नाही दिसत तर नाही कोणी, पण असं बसणं बरोबर आहे का इथं? हा? बस ना, म्हणजे तुझ्याकडे येऊ वाटतं रे मला. काय हे बघ, बोलायला बोलवलंयस ना तू इथं भेटायला, मग हे आले आले हे काय असं तुझं? अरे किती दिवसांनी आलो, तू मला असं हाडतोड का करते? हाडतोड नाही करत, बोल की जरा, जरा गप्पा मार. कशी आहे कसे तू? विचार. बरं कशी आहे तू? ठीक आहे, मग तुम्हाला आले आले हक केलं नाही, काही नाही. थांब ना, काय झालं? बस की 5 मिनिटं. असं आधी कसं रे मला तुझं? किस घेऊन दे. ग बस. का? माझा माझा हक्क नाही का? आहे पण एवढ्या दिवसात तुम्हाला काय विसरून गेली का पूर्ण? फोनवर बोलणं होतंय ना आपलं, मग त्यावेळेस कसं मला असे चिन्ह पाठवते, ये भेटू म्हणते, आणि मग आता काय अडचण आहे? हे बघ तुझं असं असतं, ऐकून तरी घे. मी नाही म्हणती का? कशाचं नाही म्हणते? चल एक एक हे बघा, ऐकत नाही का तू तू? बोटन फिटन कमून करायला लागली मला. तो असं अरे पण नाहीये माझा मूड, समजून घेत जा ना अरे कधीतरी. तू तुमचा मूड सांगून मोकळी झाली, माझं काय? माझ्या मूडचा विचार केला का? म्हणजे मग तुझा मूड असले तू माझ्याजवळ येणार का? माझ्या मूडचं काय? अरे ऐक ना, तसं नाहीये, पोट दुखतंय माझं. अरे पोटाचा किसचा काय संबंध? किस घेऊन दे मला बाकीचं काय. हे बघ, ग बस ना जरा. तू अशी इतकं कुणीच नाही ना, तर आहे तर हे बघ, अरे नितीन त्रास होतोय मला, तुला कळत नाही का रे? तुला दर महिन्याला सांगावं लागतं. हा, हे दर महिन्याला मी एक तर किती दिवसांनी आलो, 2 महिने झाले. तुला दर महिन्याला काय सांगते? तुला किस घेऊन द्यायचं नाही मला? बरं घेऊन दे केला नका नको. ग बस. हे बघ, तू असं चिडचिड करायला लावू नको काय मला. एवढा लांब यासाठी आलो का? जाऊ का मी? बस ना, बोलू नाही शकत. बोलायला भेटायला आलं काय? म्हणजे का तेच बोलायला केलं काय पाहिजे. फोन हे आहे की एवढ्या जवळ येऊन असं जर तू ढकलीत असेल तर काय बस मी इथं? ढकलते का तू? मग काय बस की, करते? मग काय सारखं असं अंगावर आल्यासारखं करतो? अंगाव नाही आलो मी, फक्त किस दे म्हणतोय. करू ना मग काय नंतर. लग्न करणार देणार होत आहे का? मी चाललो तू ना, तुला काही कर, माझं तुझं काही म्हणजे संबंध आता नाही. मग बोलायचं काय झालं तर फक्त फोनवर बोलायचं, आणि असं भेटायचं झालं की सारखी किस करायची का? अरे ती समजून तरी घे. तुमच्या मुलांचं ना असंच असतं बघ, पोरीचं काय चाललंय काय नाही, तिच्या डोक्यात काय विचार नाही. अरे ओढाताण करून इतक्या लांब आलो, पोरा तुमचं सांगून मोकळं झालं, माझं काय? माझा विचार कर ना तुलचा. मला फिलिंग आहेत नाही, मला काहीच सांगू नको, मी चालू. ऐक, अरे ऐक ना. काय? तुला माहितीये का, घरात काय काल काय झालं ते? आता घरात काय झालं आपलं मला कसं कळेल मनाने? मी काय तुझ्या घरात काय ब्रह्मदेव काय तुला कळायला? माहितीये का, काल ऍक्सिडेंट झालाय दादाचा. मग काय बेडवर पडलाय तो, सगळी ट्रीटमेंट सुरू आहे, आणि त्या मनस्थितीत असणार आहे का मी? तरी तू बोलवलं म्हणून मी धावत पळत आली, इतके दिवस भेटलो नाही म्हणून. आणि आल्या तुझं सुरू झालं, बोलायचं नाही, विचारायचं नाही, काय चाललंय, कशी आहे, सारखं आलं की किस दे, हक कर. असंच असतं का? एवढंच प्रेम असतं का? अरे भावना असतात, ठेवायत नाही यायच्यात, कधी यायच्या असं कुणाला पण वाटतं. हे बघ, आहेत ना, मला पण भावना आहेत, फिलिंग्स आहेत, पण काही वेळ काळ असतो ना, नसते कधी इच्छा तरी जबरदस्ती कशाला करून घ्यायचं सगळं? आणि तुला एवढं पण सांगितलंय, माझं पोट दुखतंय, त्रास होतोय. तुला माहित नाही का पिरियड्स मध्ये कसं होतं? मूड स्विंग होता, चिडचिड होते. आल्यापासून बोलते, पण नाही, मी एवढ्या दुरून आलोय, माझी काही फिलिंगच नाही का? कधी करायचं सगळं? सॉरी चुकलं, किती बोलणार बस. तू दरवेळेस असंच करतो बरं का? आता मला काय माहिती नाही एवढं, चिडू नको. असं नाही ना करणार तू परत. कधी येणार आता भेटायला मला? जरा दादाचं बघू दे, त्याला बरं बघ ना, वाटायला लागलं ना की मग येईल. माझी काही मदत लागली तर मला सांग. येणार ना नक्की? नक्की येणार. येऊ मग. आता कुणी मोकळं येण्यापेक्षा चल, तिथपर्यंत सोड मला, मग जा.